नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. तर आज आर्यनचं स्कूल चालू झाले आता आणि त्याच्याच टिफिनची मी इथे तयारी करते. स्वयंपाकाला लागले लवकर, तर मी कांदा चॉप केला आणि कढईमध्ये टाकला. तेवढ्यात आर्यनही आला होता आवरून आणि मला विचारत होता, मम्मी मी कसा दिसतोय आणि टिफिनला काय बनवते. तर म्हटलं छान दिसतोय. आणि टिफिनला त्याच्या आवडीची भाजी मी पनीरची भुर्जी बनवत होते. त्याला खूप जास्त आवडते आणि झटपटही होती, त्यामुळे इथे बनवायलाही मला सोपं जातं. टिफिनच्या भाज्या खरं तर अशा एकदम झटपट होणाऱ्या मी बनवत असते, त्यामुळे मला सकाळचं गडबडीमध्ये असं काय करायला आवडतंही आणि त्यांना खूप जास्त चटपटीत अशा झटपट बनणाऱ्या रेसिपी आवडतात माझ्या मुलांना. तर त्यामुळे इथे आता पनीरची भुर्जी मी आज बनवत होते आणि तोही त्याचं आवरायचं काम चालू होतं. तर आता इकडे एका साईडला कांदा परतला होता, तर त्यामध्ये मी आता नॉर्मलच बनवते. ह्याच्या आधी मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली आहे पनीरच्या भुर्जीची. तर आता कांदा मसाला, लाल मिर्च पावडर आणि मीठ त्यामध्ये ॲड केलं. त्याला छान परतण्यासाठी थोड्या वेळ ठेवून दिलं, कारण की टॅमॅटो ॲड केलेला आहे. तर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं कच्चं पण जाण्यासाठी त्याला परतण्यासाठी मी ठेवून दिला. आणि लगेच इकडे चपाती बनवायला घेतलं होतं, कारण की पीठही मळून ठेवलं होतं. कोथिंबीर कट करून ठेवली, त्यामध्ये पनीर. आता पनीर किसून आवडत नाही, तर त्यांनी मला जास्त बारीक करायला लावलं नव्हतं पनीर. मग मी थोडंसं मोठं ठेव म्हणून, कारण की त्याला तसंच आवडतं. आर्यनला खूप जास्त भाजी आवडते ही पनीरची. तर इथे कोथिंबीर पण मी त्यामध्ये ॲड केली आणि आता इकडे झालेच होते ऑलमोस्ट. आणि मी लगेच इकडे चपाती पण बनवायला घेतले होते, पण तरी पण मी छान परतून घेत होते. जेवढी छान परतली जाते तेवढी त्याची टेस्ट छान येते. लगेच गॅस बंद करत नाही मी. तर आता 2 चपात्याच करणार होते, कारण की आमच्यासाठी सगळ्यांसाठी नंतरून करणार होते आणि त्याच्या एकट्यासाठीच मी आता इथे 2 चपाती बनवणार होते. तर तो बघू शकता इथे हेल्प करतोय मला. तर त्याचा टिफिन तो क्लीन करतोय, म्हणजे क्लीन म्हणजे कपड्यांनी पुसून घेतोय. आता धुवून वगैरे स्वच्छ ठेवला होता मी, पण तरी पण टिफिन भरायच्या आधी एकदा असं कपड्यांनी क्लीन करतोय तो. आणि इकडं फॉईल पेपर वगैरे काढून ठेवतोय, थोडीफार हेल्प करत असतो. त्याची बॉटल वगैरे तो भरत असतो. आता टायमिंग काय जास्त झालेला नव्हता, बराबर टायमिंग होतो, पण आज जाण्याच्या टायमिंगला पण थोडीशी गडबड झाली त्याच्यामुळंच झाली. बराच वेळ बसला आणि जायच्या टायमिंगला मग त्याला थोडीशी गडबड चालू झाली त्याची पाठीमागे. आता इथे मला थोडी हेल्प करून बसला होता आणि बघू शकता ही भाजी बनवली होती मी, पनीरची भुर्जी. आणि इकडे चपाती पण झाले होते. लगेच मी इकडे बनवायला घेतलं. आता टिफिन स्टीलचा आहे, त्यामुळे वरतून जरी तो तसा असेल तर आतून स्टील आहे आणि त्यामध्ये जेवण गरम राहतं, त्यामुळे मी गरम गरम भरत असते. आणि त्याचं 12पर्यंत जेवणाचं टायमिंग आहे, त्यामुळे जेवण बऱ्यापैकी चांगलं राहतं त्यामध्ये. आणि चपाती पण फॉईलमध्ये देत असते, गरम जरी असले तरी पण काही टेन्शन राहत नाही, स्टील आहे त्यामध्ये. त्यामुळे तरी ते टिफिन तर मी भरला आणि त्याच्यानंतरून त्याला हे आवर म्हणत होते पटकन, कारण की त्याला नेमकी बस आल्याच्या टायमिंगला त्याला बाथरूममध्ये गेला होता तो. त्यामुळे माझी इथे गडबड चालू झाली होती की तू एवढ्या वेळ बसला आणि आता जायच्या टायमिंगला तुझं काय आहे. तर आता तयार झाला होता आणि तोही गेला होता, बघू शकता. त्याच्यानंतरून मी इथे कामाला चालू केलं माझं चहा पिण्यासाठी. आता चहा घ्यायचा होता. मी एकटी नव्हती चहा घ्यायला, माझ्याबरोबर ताई होत्या चहा घ्यायला. बाकीचे सगळे झोपलेले होते, मी आणि ताई इथे चहा घेणार होतो. आणि त्यामुळे म्हटलं चला आता आर्यन गेल्याच्या नंतरून मी चहा घेते आहे. सकाळी उठल्याच्या नंतरून पहिला मी स्वयंपाक करत असते. मला निवांत चहा घ्यायला आवडतो, गडबडीत चहा घ्यायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मग मी इथे निवांत चहा घेणार होते. आज माझ्याबरोबर ताई होत्या चहा घ्यायला आणि खूप छान वाटत होतं. 2-3 दिवस दोन्ही टाईम माझ्याबरोबर त्या चहा घ्यायला होत्या, सकाळ संध्याकाळ. आणि इथे मला नाश्ता बनवून देत नव्हत्या दोघीही. दोन्ही दिवस राहिल्या, 2 दिवस पण बिलकुल नाश्ता नाही बनवून दिला. चहा बिस्किट घेत होते ते नाश्त्यामध्ये आणि म्हणत होते की आपण जेवण लवकर करणार आहे, बिलकुल नाश्ता बनवू. कारण की हेही झोपलेले होते, आर्यन स्कूलला जात होता आणि अथर्वही डायरेक्ट जेवण करतो, नाश्ता करत नाही, कारण की तोही जातो लवकर. त्यामुळे 12पर्यंत तर त्याला नाश्ता केल्याच्या नंतरून मग जेवण करत नाही तो. त्यामुळे मग नाश्ता बनतच नाही घरामध्ये आणि त्यामुळे त्यांनी बनवून दिला नाही. तर इथे रात्री यांनी सोनपापडी आणली होती, तर तीच म्हटलं टेस्ट करून बघा, खूप छान होती. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची सोनपापडी होती आणि
खूप छान लागत होते टेस्टला. आम्हाला दोघींनाही खूप जास्त आवडले. आम्ही चहा घेतला आणि परत पण सोनपापडी खाल्ली होती. थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलं मी इथे. बराचसा वेळ आम्ही दोघींनी गप्पा मारल्या आणि बाकीचे सगळे झोपलेले होते. आम्ही दोघीच उठलेलो होतो इथे आणि आर्यन एक स्कूलला गेला होता. त्यामुळे मग इथे आम्ही दोघी गप्पा मारत होतो. मला कपडे धुवायचे होते. म्हटलं चहा आणि बिस्किट खाल्ल्याच्या नंतर मी कपडे पण धुवून टाकेन आणि बाकीचा स्वयंपाक पण करायचा होता. तर आता इथे कपडे वगैरे धुवून झाले होते आणि मी स्वयंपाक करण्यासाठी इथे किचनमध्ये आले होते. तर वरण भाताचा कुकर मी लावत होते. आज जेवणामध्ये मी काय बनवणार आहे तेही सांगते तुम्हाला. तर आज मी पनीरची भाजी, शाही पनीर बनवणार होते. वरण भात आणि पनीर भुर्जी तर सकाळी बनवलेली होती तीही होती. परत चपाती आणि श्रीखंड आणलेला होता. तर असं काही सिम्पल असं जेवण होतं माझं व्हेजमध्ये. आणि इथे आता मी कुकर लावून घेत होते. आता रेसिपी तुमच्याबरोबर शेअर नाही केलेली मी पनीरची. इथे आता रोज होतं की झालं का मम्मी मला जायचं आहे. तर म्हटलं हो आवरते मी पटपट थोडंसं. आता इथं कुकर लावून दिला. आता बघू शकता मी इकडे भाजी माझी इंडक्शनवरती आहे आणि इकडे मी वरणाला पण फोडणी देते. पटपट कामं चालू होती आणि असं काही नाही. ह्याच्यानंतरून बराचसा वेळ मी बसले कारण की थोडंसं लेट गेला अथर्वही ह्यांच्याबरोबर. त्यामुळे दोघेही संगती गेले आणि आम्ही आता आज जाणार होते ते. त्यामुळे मग हे उठल्याच्या नंतर बराच वेळ गप्पा वगैरे मारत बसलो होतो. शूट काही घेतलं नव्हतं मी. पण बराचसा वेळ आम्ही मग भाजी वरण भात करून ठेवलं होतं. चपाती ठेवल्या होत्या फक्त बनवायच्या आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं होतं आणि बराच वेळ गप्पाही मारत होते. आता भाजी इकडे झाली तेही तुम्हाला दाखवते. रेसिपी परत कधी तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. शाही पनीरची खूप टेस्टी बनते भाजी आणि एकदम मस्त पनीरची वेगळी काहीतरी भाजी बनवते मी आणि छान वाटतं कधी कधी अशी बनवल्यावरती. आमच्या घरामध्ये जास्त करून शाही पनीर बनतं कारण की टेस्टला खूप छान आहे त्यामुळे. आणि मटर पनीर फार कमी बनतं. तर आता इकडे कोथिंबीर वरणामध्ये टाकले मी. आता वरणही झालं होतं बघू शकता. अशी काही भाजी झाली होती शाही पनीरची आणि इकडे वरणही झालं होतं. तर स्वयंपाक झाला होता कंप्लीट. फक्त चपाती. आता चपाती गरम आम्हाला आवडते त्यामुळे थोडंसं लेट मी चपाती ते करायला घेतली होती आणि शेवटी चपात्या ठेवल्या होत्या करण्यासाठी. आता इथे पटपट चपाती केल्या आणि जेवताना वगैरे काही शूट घेतलं नव्हतं मी. थोडंसं आम्हाला पण टायमिंग आमचा पाहिजे होता खरं तर. आता हे दोघे बहीण भाऊ गप्पा मारत होते बाहेर. माझं इकडे स्वयंपाक चालू होता. तर असं काय चालू होतं त्यामुळे मग शूट काय मी त्यांचं घेतलं नाही आणि जेवताना पण घेतलं नाही. आता जाणार होते त्यामुळे बऱ्याचशा गप्पा आमच्या चालू होत्या. इकडे भांडी वगैरे धुवून घेतलं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतरून किचन क्लीन करून घेतलं. आता मी पाठीमागे ते यायच्या आधी साडी आणण्यासाठी गेली होती. व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नव्हता पण त्या दिवशी मी आजारी होते. हॉस्पिटलला पण गेले होते आणि संध्याकाळी साड्या आणण्यासाठी गेले होते. तर तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं. त्या दिवशी मी पूर्ण व्हिडिओ शूट केला नव्हता त्यामुळं मग हे जे क्लिप घेतले होते ते आणि ह्या 2 साड्या मी फायनल केल्या होत्या. त्यांना विचारून दोघींना ह्या फायनल केलेल्या आहेत आणि त्या एकच दिवस राहणार होत्या पण मी जबरदस्तीने आणखीन एक दिवस त्या दोघींना ठेवून घेतलं होतं. नाहीतर मग मी त्या दोघींना घेऊन गेले असते आणि त्यांच्या चॉईसनी साड्या घेतल्या असत्या समोरून. त्याच्याही त्यांनीच पसंत केलेल्या आहेत ह्या साड्या पण एकच दिवस राहणार होते त्यामुळे मग गडबड नको म्हणून मी घेतल्या. आणि इथे आता ताईंची ओटी भरत होते मी. ह्या छोट्या ताई आहेत आणि दुसऱ्या मोठ्या ताई आहेत. तर इथे ओटी भरून घेत होते मी त्यांची. आज दोघी चालल्या होत्या आणि खरंच खूप मला हे होत होतं की नाही आणखीन. आजही मी म्हणत होते त्यांना की तुम्ही थांबा जाऊ नका पण त्यांचं होतं की नाही कामं आहेत तर जाऊ द्या आम्हाला परत आम्ही येतो. आणखीन एक बहीण आहे ती काय आली नव्हती. ह्या दोघी आल्या होत्या. म्हणलं नेक्स्ट टाईम तिघी पण या आणि राहतं या. असंच खूप छान वाटतं मला. तर इथे ओटी भरून घेतली मी ताईंची. थोडेसे फोटो वगैरे घेतले. तर असं काय आजचा दिवस खूप छान गेला खरं सांगायचं तर. ह्या दोघी गेल्याच्या नंतरून मला खरंच करमलं नाही आणि मी ह्यांना सोडण्यासाठी पण गेले होते. ते इथून पुढे मी शूट घेतलं नाही ह्यांचं काही पण मी माझ्या फ्रेंडकडे गेले मग ह्या दोघी गेल्याच्या नंतरून कारण की मला घरामध्ये खूपच बोर होत होतं. मग त्यामुळे मग थोड्या वेळ मी तिच्याकडे पण गेले होते. आता इथून पुढचा तुम्हाला व्हिडिओ माझ्या फ्रेंडबरोबरचा पाहायला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका छान अशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. तर ही माझी फ्रेंड आहे स्नेहा. तिच्याकडे मी गेले होते तिला भेटण्यासाठी आणि बऱ्याच वर्षाने आम्ही आज भेटलो होतो. आवाज देत होतो डोले खाली म्हणायची. हो ना आता म्हण की वाळके बस गपचूप म्हण की काय ग. आता कसं म्हणू बाई आता मी झाले
तिला ते पचत नाही, तिला ते पचत नाहीये. पुढच्या 2 महिन्यात बघ मला हा काय करणार बघ ना. बघ ना म्हणते.